आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष तसेच विचारपीठावरच्या मैत्रिणी आणि इथे उपस्थित सर्व प्रिय मित्र मैत्रिणी कॉम्रेड्स सहकारी, माझं मन खरं म्हणजे खूप भरून आलंय. अमोलनी जो संबंध स्त्रीमुक्ती संघटनेचा इतिहास सांगितला त्यावेळेला मनाने मी त्याच काळात गेलेले होते. 75च्या संबंध जागतिक आणि भारतातल्या चळवळीतनं घडलेली आमची पिढी. आम्ही आमच्यामध्ये विचाराच्या छटा असतील म्हणजे फिकट गुलाबी ते गडद लाल, पण आम्ही सगळ्या जिव्हाळ्यांनी प्रेमाने एकमेकाशी खूप बांधलेल्या गेलेल्या आहोत. आज इथे काही मैत्रिणी नाही आहेत त्यांची, पण खूप आठवण होते आहे. आणि यामधनं मी वैयक्तिक पातळीवर जी घडले ते संबंध या मैत्रिणींच्या किंवा चळवळीच्या विचाराची ऊब, ती ऊब कायमच एक ऊर्जा, एक उत्साह, एक सृजनशीलता कायम तयार करत राहील. आणि यामध्ये आज जे काही भारतामध्ये घडतं आहे ते पाहता परत असं वाटतं की पुन्हा एकदा 50 वर्ष हातात यावीत. आणि आपल्याला काही अमरपट्टा नाही, पण हे सगळं काहीतरी घडतं हे खूप वाईट आहे. आणि मला दिलेला विषय जो आहे तो आहे गेल्या 50 वर्षामधल्या राजकीय घडामोडी, त्याचा महिलांवर काय परिणाम झालेला आहे. खरं म्हणजे या राजकीय घडामोडी 50 वर्षामधल्या ज्या आहेत त्या सलग 50 वर्षाचा मला विचार करता येणार नाही. कारण या 50 वर्षामध्ये निश्चितपणे काही टप्पे आहेत. 1975चं आंतरराष्ट्रीय महिला वर्ष, त्या काळामध्ये 77ला झालेलं सत्तांतर आणि त्यानंतरची 50 वर्ष, यामध्ये एक अत्यंत महत्त्वाचा वैशिष्ट्यपूर्ण अशी घटना ही 90च्या दशकामध्ये घडलेली आहे. बाबरी मशीद पाडणं आणि त्यानंतर देशामध्ये ज्या काही राजकीय घडामोडी झालेल्या आहेत त्याची दखल आपल्याला घ्यावी लागते. आणि 2014 मध्ये झालेलं सत्तांतर, 2014 मधली 14चं सत्तांतर आहे ते केवळ काँग्रेस जाऊन, UPA आघाडी जाऊन भाजपा आला असं नाही झालेलं. एका हातामध्ये मनुस्मृती, दुसऱ्या हातामध्ये पूर्णपणे अदानी अंबानींसाठी मोकळं देश सोडलेल्या आणि त्यांना दिलेल्या चाव्या आणि हृदयामध्ये हिंदू राष्ट्र, असा RSSच्या नेतृत्वाखाली त्यांच्या विचाराखाली काम करणारा भाजपा सत्तेवर येणं ही या देशामधली एक अत्यंत कटू वास्तवाची राजकीय घटना होती. वरवर पाहता अच्छे दिन किंवा ही भाषा वापरणं, लोकांमध्ये एक हिंदू राष्ट्राचा उन्माद तयार करणं आणि त्याचे मग महिलांवर काय परिणाम झालेले आहेत. खरं तर या सर्व 50 वर्षामध्ये राजकीय पक्ष आहेत, वेगवेगळे राजकीय पक्ष जे आहेत, काँग्रेस आहे, भाजपा आहे, डावे पक्ष आहेत, छोट्या संघटना आहेत, असंसदीय स्वतःला मांडणाऱ्याही संघटना आहेत आणि या संघटनांनीही राजकारण केलेलं आहे. मग या सगळ्यामध्ये या 2 टप्प्यामधल्या संबंध विचाराचा महिलांवर काय परिणाम झालेला.
पण हा परिणाम तपासत असताना महिलांनी या काळात काय मिळवलं हे पण आपल्याला तपासलं पाहिजे. 75ची खरी सुरुवात जी आहे तो जो मला तो रिपोर्ट फार ऐतिहासिक वाटतो. कारण टुवर्ड्स इक्वालिटी त्याचं नावही चांगलं आहे, समानतेकडे. नाहीतर मोदींनी आरक्षण बिल आणलं, त्याचं नाव काय आहे? नारी शक्ती वंदना. कुठली नारी, कुठली शक्ती, कोण वंदना करणार? हा टुवर्ड्स इक्वालिटी म्हणजे नावामध्येही की आम्हाला या देशाला आम्ही जे काही तपासलं आहे, तपासणाऱ्यांमध्ये ज्या संबंध त्या समितीतल्या महिला आहेत त्या खरं म्हणजे फार दादा बायका होते. फुलरेणू गुहा खासदार, मणिबेन कारा, त्यानंतर वीणा मुजुमदार, लतिका सरकार, ज्यांनी नंतर लतिका सरकारांनी मथुरा संबंधचे केसचा जजमेंट होता त्याचं ॲनालिसिस करून पूर्ण देशाला बलात्काराच्या कायद्याबद्दल आणि त्यातल्या त्रुटीबद्दल सावध केलं त्या लतिका सरकार. आणि यांनी तपासलं ते फक्त काय आकडेवारी सेन्ससमधनं किती टक्केवारी आहे साक्षरतेची, त्यानंतर किती बायका आहेत एवढ्यापुरतं नाही. जसं सध्याच्या वैद्यकीय सेवांमध्ये आपण पेशंट म्हणून गेल्यावर नाक, कान, डोळे, आतलं शरीर, बाहेरचं शरीर सगळं तपासलं जातं, तसं त्या रिपोर्टमध्ये आरोग्य, अर्थव्यवस्था, त्याचबरोबर कायदे, त्यानंतर महिलांचा सहभाग श्रमशक्तीमधला सगळं तपासलं गेलं. आणि फक्त तपासलं नाही तर चांगली औषधं रेकमेंडेशनही आहे. यामधला राजकीय क्षेत्र महिलांचं यावरचा जो चॅप्टर होता त्यामध्ये एका नव्या मुद्द्याला सुरुवात केली गेली, ती म्हणजे महिलांचा राजकीय सहभाग कमी आहे. तर मग हा सहभाग वाढवायचा कसा? मग त्यामध्ये काहींनी या कमिटीकडे जेव्हा चर्चा केली तेव्हा म्हणलं की राजकीय पक्षांनीच आपल्या पक्षांमध्ये महिलांचा सहभाग वाढवला पाहिजे. पण तिथे रिझर्वेशनची चर्चा सुरू झाली. ती काही भारतामधली पहिली चर्चा नव्हती. ज्या वेळेला हिनी आता अमोलनी सांगितलं आपल्या संविधान सभेमध्ये महिलांना आरक्षण द्यायचं का, त्यांच्यासाठी वेगळे मतदारसंघ ठेवायचे का, ही चर्चा त्याही वेळेला झाली. पण तेव्हा सगळ्या महिलांनी विरोध केला, तिथे ज्या महिला समितीमध्ये होत्या त्यांनी. आणि त्यांनी म्हणलं की असं वेगळं ठेवू नये, आमचा विश्वास आहे की जे पक्ष येतील ते महिलांना निश्चितपणे पुढच्या काळामध्ये त्यांचा राजकीय सहभाग वाढवतील. एक विश्वास टाकला. बायका नेहमी विश्वास टाकतात पुरुषावर, तसाच टाकला. पण मग त्यानंतर लक्षात आलं की बायका मागेच आहेत. काका कालेलकर समिती जी ओबीसींना आरक्षणाबाबत विचार करते त्या समितीने म्हणलं होतं की महिलांचा सहभाग वाढला पाहिजे. पण या टुवर्ड्स इक्वालिटीमध्ये महिलांना आरक्षण मिळालं पाहिजे आणि महिलांचं आरक्षण कसं आणायचं एक त्यामध्ये तो अंकुर तिथे फुलला. आणि त्यानंतर या देशामध्ये मग महिलांना आजपर्यंत आम्ही मागेच राहिलो, आम्ही पक्षामध्ये मागे राहिलो, आम्ही विद्यापीठामध्ये कुलगुरू पण महिला नाही आहेत, मंत्री म्हणून महिला कमी आहेत, महिलांना जी खाती दिली जातात ती सर्वसाधारणपणे महिला, बालकल्याण, आरोग्य अशीच खाती दिली जातात. मग आम्हाला राजकारणामध्ये या देशाच्या लोकशाहीमध्ये आम्हाला सहभाग कसा मिळणार, आम्हाला सत्तेत सहभाग कसा मिळणार, आणि मग आरक्षण मिळालं पाहिजे. 86 साली मुंबईतच झालेल्या परिषदेत भारतीय महिला फेडरेशननी पहिल्यांदा ही मागणी केली. त्यानंतर पूर्ण देशभर टुवर्ड्स इक्वालिटी रिपोर्टनी जसं कायदे बदलाची एक मोठी चळवळ सुरू केली,
हुंडाविरोधी कायदा त्यानंतर बदलला, 498 ते बदललं. वारसा हक्काची त्या कायद्यामध्ये बदलाची मागणी सुरू झाली आणि त्याचबरोबर आरक्षण मिळालं पाहिजे. आणि मग या आरक्षण मिळण्यामध्ये हे आरक्षण सगळ्या ठिकाणी पाहिजे. ते पंचायत राज संस्थांमध्ये पाहिजे, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हवं, त्याचबरोबर विधानसभा, लोकसभा, राज्यसभा आणि विधान परिषदांमध्येही ते मिळालं पाहिजे. ही मागणी महिलांनी मोठ्या प्रमाणावर सुरू केली. अर्थात या मागणीला विरोध झालाच, पण तरीही 1974च्या टोवर्ड्स इक्वालिटी रिपोर्ट नंतर 1986ला परत मार्गारेट अल्वांची एक कमिटी होती, तिनेही हा मुद्दा पुढे आणला की आरक्षण हवं. 1988ला राजीव गांधी सरकारने नॅशनल पर्स्पेक्टिव्ह प्लॅन आणला. राजकीय घडामोडीमध्ये एखाद्या सत्ताधाऱ्यांनी महिलांबाबतचं एक धोरण घेणं ही ती भारतातली पहिली घटना होती. त्यानंतर महाराष्ट्राचं महिला धोरण 94ला आलेलं आहे. 88च्या या पर्स्पेक्टिव्ह प्लॅनमध्ये महिला आरक्षणाची खूप मोठी शिफारस केली गेली. या पर्स्पेक्टिव्ह प्लॅनवर आपण महाराष्ट्रामध्येही चर्चासत्र घेतलेली होती आणि या प्लॅनलाही आपण सरकारकडे काही आपल्या दुरुस्त्याही पाठवल्या होत्या. पण यामधनं एक झालं की पंचायत राज आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 33% आरक्षण देण्याचं बिल आलं. हे बिल राजीव गांधींच्या काळातच खरं यायचं, पण त्यांची हत्या झाल्यानंतर नरसिंहरावांच्या काळात ते आलं आणि ऐतिहासिक अशी 74वी घटना दुरुस्ती झाली. आता ही ऐतिहासिक का होती? खरं तर याआधी कर्नाटकनी पण 25% आरक्षण ठेवलं होतं, उत्तराखंडमध्येही आरक्षण होतं ग्रामपंचायतमध्ये, पण ही पूर्ण भारताला लागू झाली. महिलांना सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठा या 3 गोष्टीपासून लांब ठेवलं जातं. सत्ता म्हणजे घरामधल्या निर्णय प्रक्रियेमध्येही महिलांचा सहभाग कमी असतो. बायकांना सांगितलं जातं तुझी सत्ता चुलीपाशी आहे. बायकांना विचारलं खरं खरं आहे का चुलीपाशी, गॅसपाशी? नाही आमची सत्ता तिथेही, कारण काय करायचं हे आम्हाला ठरवता येत नाही. किती किराणा आणायचा हे पण नवरा आम्हाला सांगतो. आणि त्यामुळे सत्ता, गावकारभारी म्हणून सत्तेमध्ये येणं ही एक ऐतिहासिक घटना होती. कारण महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये गावगाड्यामध्ये महिलांना चावडी समोरून जाताना, कोणीही असतील महिला, दलितांना आणि महिलांना पायात चप्पल घालून जायची ही परवानगी अनेक गावात नव्हती. आणि त्यामुळे चावडी हे प्रतिकात्मक असं ठिकाण, तिथे चपला घालायलाही परवानगी नाही, अशा या गावगाड्यामध्ये महिलांनी चपला घालून ग्रामपंचायतीच्या पायऱ्या चढून सरपंचाच्या खुर्चीत बसणं हे नक्कीच ही तरतूद ऐतिहासिक होती. त्याचबरोबर केवळ 33% आरक्षण आलं नाही, तर पदांना आरक्षण आलं. मला या तरतुदीचं फार महत्त्व वाटतं. कारण काय, 33% देऊ ना बायका निवडून, सरपंच मात्र आम्ही बापेच होणार. पण 33% आरक्षण आल्याने खेड्यामधल्या कुठल्याही राज्यामधल्या 33% गावात सरपंच महिला झाल्या, 33% जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्या, 33% तहसीलमध्ये ब्लॉकच्या सभापती महिला झाल्या. या आरक्षणालाही आपल्याकडे एक मोठं महत्त्वही दिलं गेलं. राजकीय ही मोठी घडामोड होती. भारतामध्ये पहिल्या संसदेमध्ये हिंदू कोड बिलावर ज्यांनी पार्लमेंटच्या बाहेरही येऊन साधू साध्वी, त्यांचे वारस अजूनही त्रास देतात, त्यांनी हिंदू कोड बिलाला विरोध केला आणि म्हणलं की माझघरात संसदेने डोकवायचं काम नाही. हा जो पहिला पितृसत्ताक संबंध हल्ला होता
त्यानंतर जेव्हा हे बिल आलं तेव्हाही त्याच प्रवृत्ती होत्या. काहींनी म्हणलं बायकांना अक्कल नसते, त्या काय करणार राजकारणात. काहींनी म्हणलं की बायकांना मग फारच सुरक्षित होईल, त्या कसं काय अधिकाऱ्यांशी बोलतील, त्यांना बोलताच येणार नाही. पण तरीही बायका पुढे आल्या. मग अविश्वासाचे ठराव यायला लागले. काही ठिकाणी 26 जानेवारी 15 ऑगस्ट झेंडावंदन सरपंच ताईंनी करायचं नाही, तिला दोरी ओढता येणार नाही आणि झेंड्यासमोर नारळ वाढवायचा असतो, बाईंनी आपल्या समाजात नारळ वाढवायचा नसतो. या अशा पद्धतीने संबंध पितृसत्ताक या मूल्यांनी खूप विरोध केला गेला. पण अर्थात यामध्ये अविश्वासाचा ठराव आणला तरी सरपंच पद हे महिलेला राखीव आहे म्हणून तिथे दुसरी महिला आम्ही नेमू असं म्हणल्यावर हळूहळू अविश्वासाचे ठराव बारगळले. त्यानंतर झेंडावंदन सरपंच महिला असेल तरी तिच्या हाताने झालं पाहिजे हेही सांगितलं गेलं. त्याचाही GR आला. त्यानंतर काही आपल्या अनेक महिला संघटना, महिला राजसत्ता आंदोलनासारख्या संघटनांनी यावर आवाज उठवला आणि झेंडावंदनाच्या प्रोटोकॉलमध्ये नारळ फोडणं कुठेही नाहीये हे पण समोर आणलं आणि त्यामुळे या वाटाही विरोधाच्या बंद झाल्या आणि मग हजारो लाखो महिला या प्रवाहात आल्या. यामध्ये एक बरोबर आहे, मी 91 पासून जवळजवळ मला वाटतं आता 6वी-7वी पिढी मी सरपंच बायकांची बघते. खूप बदल झाले, महिलांच्या पोशाखात बदल झाले, जाणीवात बदल झाले, प्रशिक्षण घेण्यामध्ये बदल झाले. त्यानंतर गावात कुठल्या कामाला प्रायोरिटी द्यायची याच्या विचारामध्ये बदल झाले. एका प्रशिक्षणात महिलांना लॉजमध्ये अर्थात निवास व्यवस्था होती. रात्री 2 महिला आल्या आणि त्या म्हणाल्या की आम्हाला खाली गादी द्या. तर काय झालं, वर तुम्ही बेडवर का नाही झोपणार? नको ताई, गावात कळलं ना, आमच्या गावात बायका बेडवर वर पलंगावर झोपत नाहीत. आम्ही पलंगावर झोपलो इथे लॉजमध्ये असं कळलं तर गावात आम्हाला त्रास होईल. आणि मग त्या खाली झोपल्या. ही पहिली पिढी होती. मी जी पिढी पाहिली त्यामध्ये ताई आज यशोदामध्ये सामना पेपर आला नाही, सकाळ पेपर आला नाही, आम्हाला तो वाचायला मिळाला नाही, याची मागणी करणारी पिढी होती. किंवा गावामध्ये ग्रामसेवक त्रास देतो अशा तक्रारी करणारी पिढी ती वाढत चालली. किंवा मला सभेत भाषण करायचं आहे पण ताई पदर कसं काय करावं, पदराचा फार घोळ होतो, समोर सगळे भावकीतले लोक असतात, मग काहीतरी उपाय सांगा ना. संवाद कौशल्य या विषयामध्ये बायका स्वतःबद्दल विचार करायला लागली. आणि मी पाहिलं की काही ठिकाणी आपल्याकडे आलोचनांनी तो अभ्यासही केला. ऑल विमेन पंचायतही झाल्या. पूर्वी फक्त पुणे जिल्ह्यात निंबूतला सर्व महिलांची पंचायत होती. संभाजीराव काकडे जनता दलाचे त्यांचं ते गाव आहे. पण त्यानंतर अनेक गावात ऑल विमेन पंचायत झाल्या. महिलांनी आम्हाला संधी दिली की आम्ही काम करू शकतो असं दाखवून दिलं. यामधनं पाण्याचे प्रश्न पुढे आले, गावातले शिक्षणाचे प्रश्न पुढे आले, गावामधला सांडपाण्याचा प्रश्न हा महिलांनी पुढे आणला. आणि यामधनं जो पैसा पंचायत राजला येत होता, भारतामध्ये आपल्याकडे संरक्षणाखाली ग्रामीण विकासचं बजेट असतं आणि ते बजेट खऱ्या अर्थाने राबवण्यात महिला अनेक ठिकाणी यशस्वी झाल्या. स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपंचायती, नगर परिषदा, महानगरपालिका इथेही महिलांनी यशस्वी कारकीर्द करून दाखवली. पण यामध्येही परत एका वेगळ्या तऱ्हेने महिलांबद्दल बोललं गेलं. पुण्याला वंदना चव्हाण या महापौर झाल्या, त्यानंतर खासदारही झाल्या. त्या महापौर झाल्या तेव्हा त्यांचा एका पेपरनी फोटो छापला की त्या कुकर लावतायत. म्हणजे बाई महापौर झाली तरी कुकर विसरली नाही
हा मेसेज का द्यावासा वाटला. त्यानंतर एक बाई महापौर झाल्या, त्यांच्या वेळेला लिहिलं की आज सकाळी त्यांनी 1 तास आपल्या मुलाचा अभ्यास घेतला. आता यामध्ये फक्त नवऱ्याचे पाय चेपले एवढं आलं. तर हा संबंध की बाई महापौर होते काही होते पण तिने घर विसरायचं नाही, ही दृष्टी ही शहरामध्येही आहे. आणि याबरोबरच 73-74व्या घटना दुरुस्तीमध्ये जे सहभागी नियोजनाचे गाव नियोजनाचे अधिकार दिले गेलेले होते तेही स्मार्ट सिटीच्या नावाखाली पूर्णपणे ते हक्क काढून घेतले. आपण जे म्हणतो की भाजपाने संबंध संविधानिक मूल्यांवर हल्ला चालवला आहे. 73-74व्या घटना दुरुस्तीने संबंध सहभागी नियोजन, माझं गाव, माझ्या गावाचा परिसर, माझ्या गावातली नैसर्गिक संपत्ती याबाबत निर्णय करण्याचा अधिकार हा या दोन्ही संस्थांना दिलेला असताना स्मार्ट सिटीच्या नावाखाली एक समांतर स्पेशल पर्पज व्हेकल अशा विचित्र नावाचा एक संस्थात्मक फोरमने एक सिस्टीम तयार करून ज्यामध्ये फक्त नोकरशाही आहे आणि ती नोकरशाही त्यानंतर फक्त यावर आरडाओरडा झाल्यावर फक्त महापौरांना त्या समितीत घेतलं, पण 33% आरक्षण स्मार्ट सिटीच्या या संबंध नियोजनामध्ये प्लॅनिंगमध्ये महिलांना सहभाग राहिला नाही. आता याबरोबरच 73-74व्या घटना दुरुस्तीने एक प्रचंड महिलांची राजकीय जाणीव असलेली संख्या तयार झाली. या संख्येचं काय झालं? 5 वर्ष सरपंच झाल्यानंतर ती महिला सरपंच पदावर उतरल्यानंतर तिचं काय होतं? त्या राजकारणात राहतात आणि आज या राजकीय जाणीवेच्या लाखो महिला भारतात तयार झाल्या. ही घटना दुरुस्ती 92ला आली आणि 92लाच आपल्याला माहिती आहे, एका बाजूला जागतिकीकरण पण बाबरी मशीद पडणं आणि 2014ची या सत्तांतराची संबंध पायाभरणी ही खरं म्हणजे 77लाच घातली गेली आणि भारतीय जनता पक्ष हा मोठ्या प्रमाणावर मतदान घेऊन 2014ला सत्तेवर आला. मग यामध्ये महिलांवर काय काय परिणाम झाले, महिलांच्या सहभागावर काय परिणाम झाले, महिलांना नक्की काय भूमिका मिळाली, त्यांची राजकीय भूमिका काय राहिली. एक स्पष्टपणे सांगते की भारतीय जनता पक्षाच्या काळात पार्लमेंटमध्ये महिलांची खासदार महिलांची संख्या वाढली असं आकडेवारी दाखवते. आकडेवारीवरून पाहिलं तर भारतीय जनता पक्षाच्या काळात महिलांचं संख्या या विधानसभा विधान परिषदा किंवा लोकसभेमध्ये वाढलेल्या दिसतात, पण याचा अर्थ महिलांचा सहभाग वाढला आहे असं नाही. कारण संबंध हिंदुत्वाचा एक पाया विस्तृत करणं, तो विस्तृत करण्यामध्ये जसं 90च्या दशकामध्ये बहुजनवाद ही संकल्पना घेऊन भाजपा पुढे आला, फक्त ब्राह्मण सवर्ण किंवा व्यापारी जमातीपेक्षा ओबीसी भटके विमुक्त यामध्ये भाजपाचा विस्तार करणं हे त्यांनी जाणीवपूर्वक राबवलं. महाराष्ट्रामध्ये माधव पॅटर्न जो म्हणला जातो, माळी धनगर बंजारी यामध्ये जमिनी असणारे मोठ्या प्रमाणावर आहेत, त्यांना बरोबर घेऊन सत्तेत येणं. गोपीनाथ मुंडेंचा जेव्हा मृत्यू झाला त्यानंतर त्यांची संघाच्या वसंतराव भागवत यांच्या बरोबर झालेल्या एका मुलाखती परत ती रिप्रिंट होऊन आली होती. त्यावेळेला गोपीनाथ मुंडेंनी सांगितलं की वसंतराव भागवतांनी जाणीवपूर्वक, मुंडे बंजारी आहेत, एका वेगळ्या जातीतल्या मुलाला RSS मध्ये मोठ्या पदावर आणणं, त्याचबरोबर राजकारणातही पुढे आणणं हे प्रयत्न केले. त्यामुळे आपल्याला ही संबंध भाजपाची स्ट्रॅटेजी दिसून येते आणि त्याचमध्ये
महिलांमध्ये राष्ट्रसेविका समिती जी एका ठराविक ब्राह्मण वर्गीय कुटुंबामध्ये गृहिणींमध्ये असायची, त्याबरोबरच भाजपाला सपोर्ट करणाऱ्या ज्या गुंड संघटना, मी त्यांना मिलिटंट वगैरे म्हणणार नाही, त्या गुंडच आहेत, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, मागे राहून काड्या घालणे, पतित पावन ज्यांचा मार आम्ही पण खाल्लेला आहे, या अशा संघटनांचाही विकास खूप झाला. आणि मग राजकीय घडामोडीमध्ये मॉब लिंचिंग, भारतातलं पहिलं मॉब लिंचिंग पुणे शहरात व्हावं हा आम्हा सर्वांना दुःखदायक भाग आहे. मोहसिन शेख जो कॉम्प्युटर इंजिनियर आहे, त्याची हत्या हिंदू सेना अशा एका किरकोळ गल्ली हिंदू संघटनेने केली. आणि त्यानंतर मॉब लिंचिंग, मुस्लिम द्वेष आणि हे सर्व महिलांमध्येही घेऊन येणं हा प्रकार मोठ्या प्रमाणावर सुरू झाला. 14 नंतर भारत पूर्ण फॅसिझम आणि त्याचे वेगवेगळे विचार, त्या सर्व त्यांचे विचार घेऊन तशा पद्धतीने कार्य करणं, तशा पद्धतीने वेगवेगळे कार्यक्रम आखणं हे सुरू झालं. आणि यामध्ये महिला या मोठ्या प्रमाणावर फॅसिझमच्या वाहक तयार केल्या गेल्या. हे या 50 वर्षाचं एक सगळ्यात मोठी मला राजकीय घटना वाटते. अर्थात मग आपण डावे काय करतो, मग तुम्ही काहीच केलं नाही का, असं नाही. आपण निश्चितपणे केले. पंचायत राज संस्थाच्या आरक्षणामध्ये महिलांना सरकारी प्रशिक्षणापेक्षा महिला राजसत्ता आंदोलन, आलोचना, मासूम, त्यानंतर नागपूरची प्रकृती आहे संस्था, इतर अनेक NGOंनी आपापल्या भागामध्ये सरकार प्रशिक्षण देवो न देवो पण आपण या संधीचा फायदा उचलून आपण त्यामध्ये काम केलं पाहिजे. आणि सरपंच आणि या महिलांना एका सेक्युलर आणि संविधानाशी बांधील राहायला निश्चितपणे प्रयत्न केले. पण या सगळ्यामध्ये उल्लेख केला पाहिजे तो केरळचा. केरळने 73-74वी घटना दुरुस्ती ही फार वेगळ्या तऱ्हेने राबवली. पहिली गोष्ट म्हणजे कॉम्रेड EMS नंबूद्रीपाद आणि त्यावेळचे अर्थमंत्री थॉमस एझॅक यांनी आणि डाव्या पक्षांनी पीपल्स प्लॅन तयार केला. आणि पूर्णपणे 73-74वी घटना दुरुस्ती ही कशी राबवता येईल यासाठी प्रयत्न केले, ग्रामसभांच्या मोहिमा आखल्या. आणि केरळ हे पहिलं राज्य असं ठरलं की ज्यांनी राज्य बजेटमध्ये डायरेक्ट ग्रामपंचायतींना पैसा दिला. आणि यामुळे तिथे डाव्या पक्षांच्या महिला या मोठ्या प्रमाणावर पंचायत राज संस्थांमध्ये निवडून आल्या. आणि डाव्या आघाडीच्या सरकारचा तो फार एक मोठा जबरदस्त पायाही तयार झाला. जेव्हा साबरीमालाच्या प्रकरणामध्ये कोर्टाने निकाल दिला आणि भाजपाने लॉ अँड ऑर्डर प्रश्न तयार केला, तेव्हा या सर्व महिलांनी पूर्ण केरळच्या लांबीची एक चेन तयार करून भाजपाला मोठं उत्तर दिलं. तर पंचायत राज संस्था हा सहभाग, मी फक्त आता 5 मिनिट बोलते, मला इकडनं असं चाललेलं आहे. तर यामधलं महत्वाचं नाही बरोबर आहे, म्हणजे ॲक्सेप्ट केलं असे. तर यामधला अजून एक महत्वाची महिलांच्या दृष्टीने राजकीय घटना म्हणजे आरक्षण बिल. महाराष्ट्राचा सीमा प्रश्न तो अजूनही जितकी वर्ष चालला आहे, तसंच आरक्षण बिल 28 वर्ष. एका लोकशाही देशामध्ये महिलांना लोकसभेमध्ये 33% आरक्षण द्यायला 28 वर्ष हा देश चर्चा करतो. यावरून या देशातली पितृसत्ता आणि आताची फॅसिस्ट संबंध विचाराची राजकीय पक्ष कसे असतील हे आपल्याला कल्पना आहे. 1996ला पहिलं बिल आलं.
राज्यसभेमध्ये ते मांडलं गेलं, ते मंजूर झालं. 10 मार्च 2010ला ते मंजूर झालं. लोकसभेमध्ये ते बिल आलं, मंजूर नाही झालं. या बिलावर खूप टीका झाल्या. बालकटी औरतेंनाच या बिलाचा फायदा होईल अशीही टीका झाली. मग पुरुषांबरोबर 33% मतदारसंघात राखीव ठेवा असंही आलं. पण हे बिल पुढं सरकलं नाही. भाजपाने दोन्ही 14 आणि 19च्या जाहीरनाम्यामध्ये परत परत आश्वासन दिलं, बहुमत मिळालं तर आम्ही आरक्षण आणणार. दोन्ही वेळेला आणलं नाही. 2022 मध्ये भारतीय महिला फेडरेशन अॅनी राजांनी एक PIL सुप्रीम कोर्टात घातली. सरकारला 2दा नोटिसा दिल्या. सरकारने काहीही उत्तर दिलं नाही. 3ऱ्या नोटिसीच्या वेळेला मात्र नवीन पार्लमेंटचं उद्घाटन या नारी शक्ती वंदना अधिनियम असं बिल मांडून ते केलं आणि सुप्रीम कोर्टाला ते दाखवून दिलं. प्रत्यक्षात या बिलात अनेक त्रुटी आहेत. या बिलामध्ये केंद्रशासित सगळे प्रदेश घेतले नाहीत, फक्त दिल्ली घेतलेला आहे. हा हेतू कळत नाही. त्यानंतर लोकसभा आणि विधानसभेतच आरक्षण आहे. खरं तर राज्यसभा आणि विधान परिषदेतही ते यायला पाहिजे. तिथे SC ST आरक्षण नाही, मान्य आहे, परंतु यांना म्हणता आलं असतं. कारण मग तिथे अप्रत्यक्ष निवडणूक आहे, तिथे महिला जातीलच असं नाही. कारण इकडे लोकसभेत संख्या पुरुषांची कमी आहे, मग राज्यसभेमध्ये आपण पाठवू असं म्हणून पुरुषांची अपर हाऊसमध्ये संबंध निर्णय प्रक्रियेत संख्या वाढण्याची शक्यताही नाकारता येत नाही. या राजकीय घडामोडीमध्ये ट्रान्सजेंडरचे संबंध पुढे येऊन आपले मानवी हक्क मारता आहेत. त्यामध्ये राजकीय हक्क जो आहे ट्रान्सजेंडर बाबतचाही या बिलामध्ये अजिबात उल्लेख केला गेलेला नाही. खरं म्हणजे औरंगाबाद हायकोर्टचा डिसिजन आहे की जर एखादी व्यक्ती स्वतःची ओळख स्त्री म्हणून लैंगिक ओळख सांगत असेल तर तिला महिला आरक्षणात उभं राहण्याचा पूर्ण हक्क आहे. आणि म्हणून जळगाव जिल्ह्यामधल्या एका गावात एका ट्रान्सजेंडर स्त्रीनी जेव्हा तिला गावात नकार दिला गेला की तुला महिला आरक्षणात उभं राहता येणार नाही, ती औरंगाबाद हायकोर्टात गेली. औरंगाबाद हायकोर्टाचा हा निकाल आहे. आणि म्हणून या बिलामध्ये ट्रान्सजेंडर बाबतही अजिबात उल्लेख केला गेलेला नाहीये. खरं म्हणजे तो हक्क आहे. आणि त्याबरोबर कधी केव्हा सेन्सस होईल, जनगणना होईल, मग त्यानंतर मतदारसंघ तयार होतील आणि मग त्यानंतर आम्ही आरक्षणे पाळू अशा तऱ्हेचं एक त्या खिचडी पकाताहून सारखं हे महिलांच्या डोक्यावर गावच्या भाषेत म्हणजे कुरड्या फुडलेल. आणि म्हणून राजकीय घडामोडीमध्ये जे 75च्या पहिल्या दिवसाला आलं की राजकीय सहभाग वाढला पाहिजे, तो राजकीय सहभागाचं या फॅसिस्ट सरकारने महिलांना वाहक करत दुसऱ्या बाजूला हा सहभाग आणण्यामध्ये अनेक अडथळे तयार केलेले आहेत. 50 वर्षामधलं या सबंध सरकारचं आपण डाव्या शक्ती कमकुवत होत चाललेले आहोत. त्याचबरोबर लोकशाहीवादी पक्ष, काँग्रेस पक्ष हेही कमकुवत होत चाललेले आहेत. आणि मग हा फॅसिझमचा धोका, त्यामध्ये राजकीय सहभाग एका बाजूला देताना 3 मुलं जन्माला घाला म्हणून आरोळ्याही ठोकल्या जात आहेत. आणि म्हणून राजकीय सहभाग हा मिळालेला क्वालिटेटिव्हली कसा टिकवायचा आणि तो एका संविधानिक मूल्याला जोडून कसा राहील हे या 50 वर्षांनी स्त्री चळवळीसमोर, डाव्या पक्षांसमोर आणि सर्व संविधानवाद्यांसमोर आव्हान उभं केलेलं आहे. हीच मला या 50 वर्षाची पूर्णतः महत्त्वाची राजकीय घटना वाटते. आणि फॅसिझम बाबत आपल्याला राजकीय घडामोड म्हणून फार महत्त्वाचं संबंध काम करावं लागेल. कारण याच्या वाहक महिला केल्या जात आहेत, त्या निवडून आलेल्या महिला आहेत, त्या लोकसभेतल्या महिला आहेत, त्या उद्या राज्यसभेतही महिला असतील. आणि तिथे मग सगळं मणिपूर, हाथरस, त्यानंतर उन्नाव, कथुआ हे राजकारण परत परत पुढे तेच रेटलं जाईल.
म्हणून महिलांना सन्मानाने जगणं, महिलांचे समान हक्क यासाठी एक गुणात्मक राजकीय सहभागासाठी या फॅसिझमला पूर्णपणे मागे रेटणं ही या 50 वर्षांनी आपल्याला दिलेलं आव्हान आहे आणि आपल्याला एक राजकीय कार्य दिलेलं आहे. मी इथे थांबते. काही प्रश्न असेल तर विचारू शकतो.